जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत ग्रुप बी 2025 चा पेपर पहिल्या ऑफिशियल आन्सर की नुसार. तर लक्षात घ्या मित्रांनो, ह्या लेक्चर मध्ये आपण PYQ रिलेव्हन्स पाहणार नाहीयेत. म्हणजे कोणता प्रश्न कोणत्या इयर मधून आलेला आहे, डायरेक्टली आलेला होता का इनडायरेक्टली आलेला होता, आपण महारिव्हिजन मध्ये कव्हर केलेला होता का नाही, त्याचबरोबर 2026 साठी काय आपल्याला दिशा दाखवतोय, याच्यावरती आज आपण ह्या लेक्चर मध्ये डिस्कशन नाही करणार. याच्यासाठी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कशन करूयात. ही जी हे जे लेक्चर आहे आपलं, तर ह्या लेक्चर मध्ये आपल्याला पूर्ण फोकस करायचं की आपण पेपर सॉल्व्ह करताना आपल्याला कुठे कुठे अडचणी येत आहेत, आपण एक्झामिनरचा माइंडसेट समजू शकतोय का, एक्झामिनरचे ट्रॅप अंडरस्टँड होत आहेत का, आपली थिंकिंग प्रोसेस कुठपर्यंत आहे, आपली थिंकिंग प्रोसेस आणि एक्झामिनरची थिंकिंग प्रोसेस ही मॅच व्हायली आहे का, त्याचबरोबर आपली इलिमिनेशन मेथड किती जागेवरती काम आली, कारण की मी म्हंटल होतं 10 पैकी 7 जागेवरती ती कामा येणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर एक लक्षात घ्या, जे प्रश्न असतात ना, सर्व प्रश्न हे अभ्यासाने सुटत नाहीत आणि सर्व प्रश्न हे लॉजिकनं पण सुटत नाहीत. काही प्रश्न असे असतात की ते न सॉल्व्ह करणं हे बेटर ऑप्शन राहतं. ठीक आहे, तर आज आपण ते पण पाहूयात की पेपर सॉल्व्ह करताना कोणते प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजेत, कोणते प्रश्न सॉल्व्ह नाही करायला पाहिजेत. ठीक आहे. आणि एक लक्षात घ्या, आजच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला जशी महारिव्हिजन सिरीज मध्ये खूप सारी थिअरी सांगत बसतो, तर आज तेवढी थिअरी सांगणार नाहीये. फक्त कामाच्या गोष्टी आपल्याला लॉजिकल अंडरस्टँड करायची आहे. चला सुरुवात करूयात. आपला पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक पहिला, ब्रिटिशरांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटला संदर्भातील लिखाणाबाबत रिकामजागा यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. आता बघा, मी लास्ट मिनिट रिव्हिजन सिरीज मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एक्झामिनर काय करतो, चार ऑप्शन बनवतो, त्याच्यामध्ये एक बरोबर असतं, एक अर्धवट बरोबर असतं, एक पूर्ण चूक असतं आणि एक फेमस नाव दिलेलं असतं. आपण फेमस नाव आणि बरोबर याच्यामध्ये कन्फ्युजन होतं आपल्याला. आपण म्हणतो ना सर 50-50 पर्यंत आलं, पण हे 50-50 म्हणजे बरोबर आणि फेमस. आता हा प्रश्न बघितल्या बघितल्या तुम्हाला काय लक्षात येणार आहे, काय म्हटलंय त्यांनी, बॉम्ब खटल्या संदर्भातील लिखाणाबाबत देशद्रोहाचा खटला, की काय नाव तोंडासमोर येणार आपल्या, लोकमान्य टिळक. पण लक्षात घ्या, हे विधान चुकीचं आहे. कारण की बॉम्ब खटला जो झाला होता मुझफ्फरपूर मध्ये, केव्हा झालेला होता तो, तो झालेला होता 1908 मध्ये. केव्हा झाला होता, 1908 मध्ये. आणि जून मध्ये यांच्यावर लिखाण केलं होतं शिवराम पंत परांजपे यांनी, आणि लोकमान्य टिळकांनी यांच्यावर लिखाण केलेलं होतं जुलैमध्ये. ठीक आहे, जुलैमध्ये केलेलं होतं. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, शिवराम पंत परांजपे. आता प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कार्य केलेली आहे. प्रार्थना समाज हा एक्झामिनरचा फेवरेट टॉपिक आहे. कितीतरी वर्षी हा प्रश्न रिपीट झालेला आहे. जर तुम्ही PYQ जर व्यवस्थित केले असतील ना, तर तुम्हाला लक्षात येईल की A, B आणि D हे विधान ऑलरेडी ऍज इट इज आपल्याला विचारलेले आहे. आणि ऑप्शन मध्ये एक्झामिनरनं ऑल ऑफ द अबव दिलेलं नाहीये. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता एक लक्षात घ्या, एक्झामिनरनं ट्रॅप कसा सेट केलाय, नाशिक येथे अनाथ आश्रम. आपल्याला काय वाटणार की यार प्रार्थना समाज सामाजिक कार्य म्हणलं अनाथ आश्रम असणारच, पण हे विधान चूक आहे. इथंच एक्झामिनरनं ट्रॅप सेट केलेला होता. आणि सिमिलर काइंड ऑफ ट्रॅप एक्झामिनरनं याच्या आधीच्या एक्झाम मध्ये पण केला होता 2021 मध्ये. तिथं त्यांनी आपल्याला दिलेलं होतं की कोल्हापूरमध्ये प्रार्थना समाजाने महाविद्यालय ओपन केलंय का नाही ते. ओके. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आता राजर्षी छत्रपती शाहू महाराजांबद्दल विधान बरोबर आपल्याला विचारलंय. शाहू महाराज म्हटलं की मोफत शिक्षण हे तर 100% असणार, कारण की त्यांनी खूप सारे वसतिगृह चालू केलेले होते, शाळा चालू केलेल्या होत्या, पुन्हा रिझर्वेशन पण त्यांनी द्यायला चालू केलेलं होतं. ठीक आहे. तर ए हे विधान तर 100% बरोबर आहे. आता ए विधान बरोबर आहे, तर कोणकोणते ऑप्शन कट होणार, ए, 1, 3 आणि 4, इथे ए आहे, ऑप्शन 2 चुकलं. आता ए बरोबर आहे, तर अल्टिमेटली बी पण बरोबर आहे. ओके. आता पूर्ण आन्सर डिसाइड करायला आपलं सी. आता विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. आता जर तुम्हाला लक्षात आलं असेल, ब्रिटिशरांनी 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा पास केलेला होता, ब्रिटिश गव्हर्नमेंट. ठीक आहे.
आणि 1857चा जो उठाव झालेला होता, त्या उठावामागे खूप सारे कारण होते. त्या कारणामध्ये हे एक कारण पण होतं. ओके. आता इथं कन्फ्युजन होणार. पण लक्षात घ्या, 1917 मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी हा कायदा पारित केलेला होता. तर हे विधान बरोबर आहे. आणि डी हे विधान तर बरोबरच आहे, कारण की बघा नावच काय, शाहूपुरी. ओके, शाहू महाराज शाहूपुरी, हा डॉट तुम्ही इझिली कनेक्ट करू शकता. आता आन्सर काय आलं, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे आयटक वरती. आता आयटकचा हा जो प्रश्न आहे ना, आपल्याला विचारलंय की अध्यक्षपद भूषविलेलं नाही. ठीक आहे. आता ऑप्शनला व्यवस्थित बघा. सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू आणि सी आर दास हे तिघ पण इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रेसिडेंट होते. आयटकची स्थापना 1920 मध्ये झालेली आहे. ठीक आहे. आता अध्यक्ष आयटकचे आणि INC चे अध्यक्ष कोण होते ते मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. सरोजिनी नायडू 1925 ला अध्यक्ष होत्या. जवाहरलाल नेहरू 1929, CR दास 1923. ज्यावेळेस आयटकची स्थापना झाली होती, त्यावेळेस सर्वात महत्वाची भूमिका बजावली होती BT रणदिवे यांनी. तर आपल्याला ऍक्च्युली मेंबर विचारलेले होते, हे सगळ्यात ऍक्टिव्ह मेंबर होते आयटकचे. ठीक आहे. पण अध्यक्ष नव्हते. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ओके. आता पुढचा प्रश्न आपल्याला विचारले जोड्या लावा. आता ह्या जोड्या लावामध्ये दोन न्यूज पेपर हे PYQ मधनं रिपीट झालेले होते. त्याच्यामुळे तुम्ही 50-50 पर्यंत येणार. जसं की मुकुंदराव पाटील दिनमित्र आणि श्रीपद राव शिंदे विजयी मराठा. ठीक आहे. A चं 4 इथे आहे हे दोन ऑप्शन कटले. ओके. D चं 1 हे. आपण राहिलं आता वारा कोठारी यांनी जागृती लिहिलेलं आहे का जागरूक. आता एक्झामिनरने ट्रॅप कसा सेट केलाय, नाव पण जवळच आहे, जागृती आणि जागरूक, म्हणजे कशासाठी, अवेअरनेस रिलेटेड आहे. आता तुम्ही नेक्स्ट टाइम बघा पाठ करताना कसं पाठ करायचं, मुकुंदराव पाटील दिनमित्र असं पाठ नाही करायचं कधीच. कसं पाठ करायचं, पहिल्यांदा ह्या न्यूज पेपरला फोडायचं. दिन मित्र, मित्र म्हणजे काय, तुमचा फ्रेंड झाला. दिन म्हणजे काय, गरीब, पुन्हा शेतकरी, कामगार वर्ग, म्हणजे यांची मदत करणारा मित्र म्हणजे दिनमित्र. आता नेक्स्ट टाइम जर तुम्हाला विचारलं की गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगार चळवळीसाठी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सहभाग नोंदवलेला होता किंवा त्यांची भूमिका होती, तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे मुकुंदराव पाटील. असे जर डॉट कनेक्ट केले तर तुम्हाला वेगवेगळ्या क्वेश्चनचा पण तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये वारा कोठारी यांनी वारा कोठारी यांनी अं, जागरूक हे न्यूजपेपर लिहिलेला आहे आणि भगवंत पाळेकर यांनी जागृती. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 4, 3, 2, 1. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. आता INC च्या सेशन वरती प्रश्न आहे आणि हे बेसिक आहे आणि हे आपल्याला यायलाच पाहिजे. PYQ मध्ये नंबर ऑफ टाइम हे प्रश्न आलेला आहे. 1857 जे आपलं अधिवेशन झालं होतं मद्रासमध्ये, पहिले मुस्लिम अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी. AO ह्यूम याला फादर ऑफ नॅशनल काँग्रेस म्हणलं जातं. पहिल्या अधिवेशनाचे हे सेक्रेटरी होते. ठीक आहे. त्यानेच AO ह्यूमनेच काय दिली, ती सेफ्टी वॉल थिअरी दिलेली होती. दादाभाई नौरोजी दुसरे अध्यक्ष आणि पहिले ब्रिटिश अध्यक्ष आणि चौथे टोटल लिस्ट मधले अध्यक्ष येवलेचा चहा 4 रुपयाला आणि पाचवा वेडरबन. वेडरबनला कसं लक्षात ठेवायचं, वेडरबन हे 5, त्याच्यावर 5. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. आता आपल्याला विचारले जोड्या लावा आणि कायदे विचारले. 1858, 1909, 1919, 1935. PYQ वर आधारित प्रश्न आहे. भारतीय सुशासन कायदा. आता एक लक्षात घ्या, 1909 चा म्हणलं की आपल्याला मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदान संघ हे तर आपल्याला माहित आहे. ठीक आहे. तर बी च ऑप्शन, बी च एक बरोबर आहे. इथं चौथं विधान कॅन्सल झालं. आता बाकी राहिले 3. ओके. आता 1919 आणि 1935 मध्ये एक्झामिनरने ट्रॅप सेट केलाय, ते म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1919 ला पण द्विदल शासन चालू झालं आणि 1935 ला पण द्विदल शासन. पण कन्फ्युजन होणार की प्रांतात केव्हा झालं आणि केंद्रात केव्हा झालं. लक्षात कसं ठेवायचं, पहिले प्रांतात म्हणजे 1919 ला आधी आलं, 1935 ला मग केंद्रात केलं त्यांनी. ओके. तर काय आलं, सी च 3 आणि डी च 5. डी च 5 कुठे, येते. उत्तर आलं ऑप्शन नंबर 3. भारतीय सुशासन कायदा 1858 म्हणजे SOS ची निर्मिती, भारत मंत्रिपदाची निर्मिती करण्यात आलेली होती. ओके.
आता 1858 वरती परत एक प्रश्न आहे. 1858च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते? आता मला एक सांगा, तुम्हाला यश केव्हा मिळतं? जेव्हा तुम्ही सहकार्य करतात, शिस्त मध्ये तुमच्यात शिस्त असते तेव्हा, आणि ऐक्य असतं तेव्हा. ओके. आणि हे बघा, आपलं प्रिपरेशन मध्ये पण तुमच्यात सहकार्य असेल, एकूण एका तुम्ही तुमचे जे अभ्यासवाले करतात एकूण एकाला मदत करत असतात, तुमच्यात शिस्त असेल, ठीक आहे, आणि तुम्हाला एक टार्गेट असेल, तर तुम्ही काय करू शकता, यश मिळवू शकतात. सिमिलर कन्सेप्ट तुम्ही इथं लावला असताना तुम्हाला हे पण आलं असतं. आणि हे मळेवाल्यातील पडलेली फूट इथं कन्फ्युजन होऊ शकते की यार, मळेवाला इथं पण शब्द, इथं पण मळेवाला शब्द, कन्फ्युजन होऊ शकतं. पण यश मिळवणं हे कारण आपल्याला त्यांनी विचारलं. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, ए बी, सॉरी, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे ए बी टी. ठीक आहे. आता पाहूयात आपण पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न आपल्याला विचारलाय, रिकामचा घ्या, मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्याला फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारण्यात आलेला होता. हे 1857चा जो रिवॉर्ड चालू होता ना, महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली काय काय झालं होतं त्याच्यावरती प्रश्न. ठीक आहे, मी याच्या आधी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती की ज्यांच्या नावापुढे असं सर, डॉक्टर हे असेल काही, तर ते समजायचं ते उत्तर आहे. पण मी तुम्हाला ते पण सांगितलं होतं की हे लॉजिक 10 पैकी 7 वेळेस कामा येणार आहे, आणि हे लॉजिक इथं फेल झालेलं आहे. ओके. सर अँड्र्यू फ्रेडर हे 1905 बंगाल फाळणी याच्याशी संदर्भात आहे. याचं उत्तर चार्ल्स फोर्ड्रेट आहे. ठीक आहे, फॉरगेट, ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. ओके. आता पुढचा प्रश्न आहे आपला भूगोलाचा. आता हा जो भूगोलाचा प्रश्न आहे, ठीक आहे, ऑब्विसली पीवायक्यू आधारावरतीच आहे. नॉर्थ ते साऊथ मध्ये आपल्याला डोंगर रांगा लावायच्यात, यांनी फक्त रिव्हर पण ऍड केलेली आहे. इथं कन्फ्युजन होणार तुम्हाला कुठं तर गोदावरी भीमा नदीचं आणि गोदावरी तापी नदीमध्ये. ओके. गोदावरी नदी आणि गोदावरी तापी, गोदावरी भीमा आणि गोदावरी तापी मध्ये. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर किती, ऑप्शन नंबर 4, वरीलपैकी सर्व विधान बरोबर आहे. ठीक आहे, याच्यात एक्सप्लेनेशनचं काहीच हे नाहीये, कारण की ऑलरेडी आपण खूप साऱ्या पीवायक्यू मध्ये बघितलं. पुढचा प्रश्न आहे आता जनगणनेवरती 2011च्या. आता इथे आपल्याला विचारले ऋणात्मक लोकसंख्येच्या वृद्धीवर दर्शवितो 3 जिल्हे. बघा, 2011 मध्ये पालघर हा जिल्हा होता का, नव्हता, तो ठाण्याचाच भाग होता. 2014 मध्ये पालघर जिल्हा बनला, तर हे दोन ऑप्शन उडवा. कन्फ्युजन होणार की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ते एकच पाहिजेत, हे वेगवेगळं कसं काय. आणि अजून एक कन्फ्युजन होऊ शकतं की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन्ही पण कोकणामधलेच आहेत. मित्रांनो, उत्तर आहे याचं, उत्तर काय आहे, उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. ठीक आहे. आता हा प्रश्न विचारलाय आपल्याला, संचालन आहे खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्र लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहे? आता बघा, हा आहे आपला महाराष्ट्र. महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भ ह्या भागामध्ये सर्वात जास्त खनिजे आपल्याला पाहिजे. चंद्रपूरला तर आपण काय म्हणतो, तर खनिजांचा जिल्हा. आणि सिंधुदुर्ग म्हणलं की आयर्न ओर्स आपल्याला माहित आहे, कोकणामध्ये सर्वात जास्त. इथं बघा, नागपूरच्या विभागाने घेतलंय म्हणलं, स्पेसिफिकली नागपूरचे जे जिल्हे आहेत त्याला जास्त फोकस करणार, सिंधुदुर्गला हटवा. चंद्रपूरमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं की चंद्रपूर मध्ये काय आहे, चंद्रपूरला काय म्हणतो आपण, आयर्न ओर साठी असणारा जिल्हा, म्हणजे खनिज जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, गडचिरोली. ठीक आहे, गडचिरोली. आता पुढचा प्रश्न आहे कोपन हवामानावरती. कोपन हवामानावरती प्रश्न आपल्याला वाटतो सोपा, पण कन्फ्युजन खूप होतं, कारण की सी चा कोड, डी चा कोड मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. डब्ल्यू कशाला म्हणतात, एम कशाला म्हणतात, एच कशाला म्हणतात, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे. जसं की याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, सी म्हटलं की मेथोर मेसोलथर. ठीक आहे, तर ए चं आलं 4, ए चं 4 एका जागेवरती, आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. ओके. आता बाकीचे पण कोड लक्षात घेऊया, जसं की एच म्हणलं की उष्ण, आणि डब्ल्यू म्हणलं की वाळवंटी किंवा हिवाळ्यातील कोरडे वारे, डी म्हणलं की थंड येतं, एफ म्हणलं की आर्द्र, एम म्हटलं की मान्सून,
ठीक आहे, ए म्हणलं की उष्णकटिबंधीत. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आता आपल्याला. खालील विधाने विचारात घ्या. चिनाब नदी झोजिला खिंडीजवळ उगम पावते. रावी नदीचा उगम रोहितांग खिंडीजवळ आहे. सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे. आता हा जो प्रश्न आहे ना, तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल ना पॅटर्न, जम्मू आणि काश्मीरच्या तिथे जे रिव्हर्स आहेत ना, ते रिव्हर्स एक्झामिनर साठी फेवरेट आहेत. तो नेहमीच आपल्याला प्रश्न विचारतो. ओके. चिनाब नदी झोजिला खिंडीपासून उगम पावत नाहीये, तर ती उगम पावते बारालाचा. आणि रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ होतो का? होतो. रावी नदीचा पण होतो आणि ब्यास नदीचा पण उगम रोहतांग खिंडीपाशीच होतो. आणि सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ होतो. रकास तलाव आहे मानसरोवर जवळ. उत्तर आहे बी आणि सी. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ओके. म्हणजे आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे? नदी, अचूक खिंड यांची जोडणी. पुढचा प्रश्न आहे आता पर्जन्यावरती. महाराष्ट्राच्या पर्जन्यावरती अचूक काय आहे? करेक्ट विचारले आपल्याला. आता याच्यामध्ये तुम्ही जर ऑप्शन व्यवस्थित केअरफुली वाचले असते तर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही आन्सर पर्यंत 50-50 पर्यंत पोहोचला असतात. कसं? राष्ट्रीय राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने बघा, प्रामुख्याने हा असा शब्द आहे की सतर्क व्हायचं की इथं काहीतरी ट्रॅप असू शकतो. प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते. मित्रांनो, वनस्पती नैसर्गिक वनस्पतीचं वितरण हे पर्जन्यावर अवलंबून असतं, ना की पर्जन्य वनस्पतीवर अवलंबून असतं. बी हे विधान तुम्ही जर काढलं, उत्तर 1 आणि 4 याच्यामध्ये हे तुम्हाला भेटून जाईल. आणि ए हे विधान बघा, महाराष्ट्रातील पावसाळ्यात आरंभी. आता हा आपला महाराष्ट्र जसं जसं समुद्र किनाऱ्यापासून दूर जातो, वारं जातं, काय होतं? पर्जन्याचं प्रमाण कमी होतं. आणि हेच इथं सांगितलंय. ए हे विधान बरोबर आहे. ठीक आहे, ए हे विधान बरोबर आहे. त्यानंतर नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पीभवन शक्ती वाढते. बरोबर आहे, बाष्पीभवन शक्ती वाढते. कारण की बाकी जो पाऊस आहे तो पडून जातो ना. जो हा कन्सेप्ट ए मध्ये आहे ना, त्यालाच एक्सटेन्शन केलेलं आहे या सी मध्ये. आणि डी हे विधान आहे ना, नेक्स्ट वर्षीसाठी आपल्याला लक्षात ठेवायचं. मी ते पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला डिटेल 2026 ची कशी दिशा असणार आहे आपल्याला याच्यातनं ते समजून सांगेलच. पण विदर्भामध्ये पश्चिमेकडील पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढते, हा एक अपवाद आहे ड्यू टू बे ऑफ बेंगॉलच्या इफेक्टमुळे. ओके, तर उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 4, ए सी डी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ठीक आहे, आता चुकीचं आहे आपल्याला विचारलंय. याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात घ्या. एक जरी ट्रॅप तुम्ही ओळखला ना, तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचणार. कोणता ट्रॅप? बघा, बी विधान, वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे. मी तुम्हाला काय म्हटलं होतं? महाराष्ट्रामध्ये कोकण आणि विदर्भामध्ये सर्वात जास्त खनिज आहे. इथं त्यांनी फक्त कोळसा विचारलाय, कोळशाचा टाईप नाही म्हटले. ठीक आहे. पुन्हा किती प्रमाणात आहे, पर्सेंटेज पण नाही दिलं, किंवा सर्वात जास्त आहेत, सर्वात कमी आहेत, असं पण काहीच नाही म्हटलं. साधं सोपं वाक्य म्हटलं की वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागलेले आहेत. जर थोड्या प्रमाणात पण आपल्याला कोळसा क्षेत्र तिथं पाहायला मिळालं तर हे विधान बरोबर नाही होणार का? तर हे विधान बरोबर आहे. विधान बी बरोबर. एक मिनिट, हे विधान बरोबर आहे. ठीक आहे, बी विधान बरोबर आहे. इथं गेलं, इथं गेलं, इथं गेलं. ओके. आता हे तर झालं आपलं. ठीक आहे, बी बरोबर आहे. हम्म, आणि आपल्याला विचारलंय चुकीचं काय? आन्सर ऑप्शन 3. हे बरोबर आहे, हे बरोबर, हे बरोबरच आहे. बाकीचं चुकीचं विचारलंय. जर त्यांनी बरोबर विचारलं असतं तर मग परेशान झाली असते आपली. पण एक्झामिनरना चुकीचं विचारलंय. आन्सर आला ऑप्शन 3. ठीक आहे. अजून याच्यात कन्फ्युजन होऊ शकते की कामठी कोळसा आणि उमरेटी कोळसामध्ये स्विच होऊ शकते, की हे आंबा नदीच्या तिथंच आहे का, कन्हाड नदीच्या तिथे आहे, किंवा तुर्भे आणि त्रॉम्बे या नावामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. कॅनडाच्या सहाय्याने आपण अप्सरा बनवलेली आहे का सायरस बनवले, इथं पण कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे, कारण की प्रेशर बघा, माहित तुम्हाला माहित आहे, मान्य मला. पण प्रेशर मध्ये ना अशा गोष्टी चुका होतात बघा. ठीक आहे. आणि अप्सरा हा प्रश्न तर पीवायक्यू मधून आलेला आहे, तुम्ही तुम्हाला नंतर प्रूव्ह करून दाखवेल. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, कामठी कोळसा हे आहे कन्हाद नदीच्या खोऱ्यात, आणि
उमरेड उमरेड कोळसा क्षेत्र आहे अं, वर्धा खोऱ्यामध्ये. ठीक आहे, वर्धा खोऱ्यामध्ये. आणि अप्सरा कॅनडा नाही, अप्सरा ब्रिटन आहे. आणि कॅनडा आहे, सायरस आहे. म्हणजे इथं स्वॅप केलेलं आहे एक्झामिनरला खूप जागेवरती. स्वॅपिंग रूल वापरला. आता 18वा जो प्रश्न आहे ना, एकदम कॉमन सेन्सनं सॉल्व्ह करायचा. एक तर विचारलंय उद्देश आणि ऑप्शन मध्ये ऑल ऑफ द अबोव दिलेलं नाही. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम. आता हा गव्हर्नमेंटचा जो कार्यक्रम असतो ना विकासाचा, त्याचा उद्देश काय असतो? एक तर खूप सारे डायमेन्शन कव्हर करणं आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन. ओके. भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे. आता बघा इथं त्यांनी पर्याप्त म्हटलंय, खूप जास्त पण नाही म्हटलेलं आहे, खूप कमी पण नाहीये. बॅलन्स अप्रोच त्यांनी यूज केला. तर हे विधान बरोबर आहे. वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवणे म्हणजे सॉइल इरोजन पासनं, त्याचबरोबर स्टॉप लँड डिग्रेडेशन, म्हणजे एक वेलफेअर साठी आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली त्यांचा हे आहे, उद्देश आहे. तर हे पण बरोबर आहे. आणि तिसऱ्यामध्ये काय, उत्पादन खर्चात वाढ. अरे बाबा, उत्पादन खर्चात कमी करायची आणि उत्पादनात घट कमी कराय उत्पादनात उत्पादन खर्चात घट करायची आणि उत्पादनामध्ये वाढ करायची आहे. हे विधान चुकीचं आहे. सी चुकलंय. आन्सर आहे ऑप्शन 2. ओके. आता पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने पहा. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे. फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ 1998 मध्ये विकसित केले. महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे आहे. आता कन्फ्युजन होणार, मुंबई आहे का, मुंबई आहे का, कोणतं आहे? कोणतं आहे सांगा मला. राहुरी आहे, इथं कन्फ्युजन होऊ शकतं. गव्हाचं आहे का ज्वारी आहे, इथं कन्फ्युजन होऊ शकतं. लखमापूर आहे का सोलापूर आहे, इथं कन्फ्युजन होऊ शकतं. याचं उत्तर आहे ए आणि सी बरोबर आहे. फुले यशोदा गव्हाचं नाहीये, हे ज्वारीचं वाण आहे. ओके. उत्तर काय आलं? ऑप्शन 2 ए आणि सी. आता नद्या आणि उपनद्यावरती प्रश्न आहे. ह्या प्रश्नामध्ये कन्फ्युजन कसं होणार? ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, ते एकूण बघा, ही पश्चिम वाहिनी, ही पण पश्चिम वाहिनी, तर आपल्याला वाटणार की या सगळ्यांच्या एकूण एकाच्या उपनद्या असणार. पण इथंच एक्झामिनर ट्रॅप मध्ये टाकतो. वैतरणा आणि तानसा उपनद्या उल्हास नदीच्या उपनद्या आहेत नाही. वैतरणा आणि तानसा नाही येतं. तर याच्यामध्ये कसं आहे, वैतरणा आणि तानसा ऑब्विसली पश्चिम वाहिनी आहेत, पण वैतरणा आणि तानसा ही वैतरणाची उपनदी आहे. तानसा ही वैतरणाची उपनदी आहे. आणि उल्हासच्या उपनद्या आहेत काळू आणि भात्या भातसा, सॉरी भातसा. काळू आणि भातसा. आता प्रश्नात अजून एक कन्फ्युजन होऊ शकतं की खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे का? ठीक आहे. तर खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे बरोबर आहे. आता इथं कन्फ्युजन होऊ शकतं उत्तरेला आहे का, पण हे दक्षिणेलाच आहे. हे विधान बरोबर आहे. मन्याड नदीचे खोरे गोदावरी नदी खोऱ्यात आहे, तर हे पण विधान बरोबर आहे. मन्याड नदी गोदावरीची उपनदी आहे. बी आणि सी विधान बरोबर आहे. ऑप्शन 4 याचं उत्तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपल्याला आहे करंट अफेअर रिलेटेड. विधान काय आहे? अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. आता सेंटेन्स मध्ये म्हणलं नाही की ओन्ली केंद्र शासनाचा पुढाकार आहे, काहीच म्हटलं नाही, फक्त पॉझिटिव्ह एक स्टेटमेंट दिलेलं आहे. हे विधान बरोबर आहे. आणि एम सांगितलंय, अटल इनोव्हेशन मिशन ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. हे विधान पण बरोबर आहे. इनोव्हेशन उद्योजना नवीन बिझनेस आणतो, हे आपल्याला माहित आहे. उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहायचा. आता हा प्रश्न आहे मेड इन इंडिया 2.0 वरती. ठीक आहे. हा प्रश्न आपल्याला कॉमन लॉजिकने सॉल्व्ह करायचा आहे. एक ट्रॅप आहे एक्झामिनर दिलेला. ओके. तो म्हणजे काय, मेड इन इंडिया म्हटलं की आपल्याला काय वाटणार की मॅन्युफॅक्चर रिलेटेड असणार आहे काहीतरी. मग मत्स्यपालन कुठून येणार? मित्रांनो लक्षात घ्या, गव्हर्नमेंटचे जो पण प्रोग्राम असतो तो सर्वात जास्त डायमेन्शन कव्हर करत असतो, सर्व डायमेन्शन कव्हर करत असतो. तर आहे ऑप्शन नंबर 4 वरील पैकी सर्व. ओके. आता 23वा प्रश्न आहे बघा. हा प्रश्नामध्ये कोणतं लॉजिक नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला वाचलं आलं तुमचं लक. 19
आहे त्याचं उत्तर. आता 24चा प्रश्न PYQ च्या आधारावरतीच आहे. उत्तर ऑप्शन नंबर 4. याच्यात लॉजिक नाही, ऍज इट इज तुम्हाला काढावं लागतं. हा जो प्रश्न आहे करंट अफेअर प्लस स्टॅटिक दोन्ही मिक्स करून विचारलेला आहे. ठीक आहे. तर बँकिंग नियंत्रण कायदा म्हटलं तर काय येतं? बँकिंग नियंत्रण कायदा, मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकरण, त्यानंतर बँक राष्ट्रीयकरण, सामाजिक उद्देश. ठीक आहे. आणि 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँका शाखा विस्तार, ठेवीचे अधिक संकलन. उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 3. ओके, ऑप्शन नंबर 3. आता पुढचा प्रश्न आहे. आता हा जो प्रश्न आहे, ठीक आहे, हा हा डेटा तुम्हाला माहित असणं एक्झामिनर अपेक्षित करतच नाहीये. ठीक आहे, पण याच्यात एकच टॅब दिलेला आहे, तो म्हणजे वगळता. आता जसं मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं, प्रामुख्याने, मेनली, ठीक आहे, ओनली, एक्सक्लुझिव्हली असले शब्द समजायचं सतर्क व्हा, इथं काहीतरी ट्रॅप वगळता. ठीक आहे, वगळता म्हटलं यांनी भारताची ज्वारी वगळता तृणधान्यातील उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती. ठीक आहे, हे विधान चुकी, हे विधान बरोबर. फक्त हे वगळता जो कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आला असता आणि तुम्ही जर रिस्क घेतली असती ना, ठीक आहे, मला माहिती आहे प्रेशर मध्ये आपण रिस्क घ्यायला पण भेटतो, यार हे खरंच वगळता असेल का. लक्षात घ्या, हे वरचं विधान असं आहे की ते तुम्हाला माहीतच नाहीये आणि तुम्ही वाचलेलं पण असलं तरी लक्षात नाहीये. सगळा ट्रॅप तो इथं आहे. एक्झामिनरला फक्त तुम्हाला तुमचं तुमचं अवेअरनेस चेक करायचंय, तुमचा रिझनिंग क्वालिटी चेक करायची आहे. उत्तर आहे ऑप्शन 3. आता बघा, जोड्या लावा 112 आणि 280 कितीतरी वेळेस वाचलं. उत्तर आलेलं आहे, तुम्हाला पण माहिती आहे काय आहे त्याचं उत्तर. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, 112 म्हटलं की काय? वार्षिक वित्तीय माहिती, आणि 280 म्हटलं की वित्त आयोग. पुढचा प्रश्न. आता हा प्रश्नामध्ये बघा काही लॉजिक नाहीये, काहीच नाहीये, ऍज इट इज माहित असेल तर माहित असेल, नाही तर नाही. ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. राजकोषीय त्रुट कितीतरी वेळेस रिपीट झालेला आहे, अभ्यासाचा कन्सेप्ट आहे. उत्तर ए आहे. याच्याहून एकच लक्षात ठेवा, अं, महसूल खर्च व महसुली उत्पन्न याच्यातील फरकाला म्हणतात रेव्हेन्यू डेफिसिट, महसूल तूट. महसूल तुटीमध्ये काय येतं? पगार, अनुदाने आणि व्याज. ओके. आता पुढचा प्रश्न पण आपला PYQ आधारावरतीच आहे, आरबीआय वरती प्रश्न. तुम्ही बघत असाल आरबीआय वरती खूप सारे प्रश्न आहेत, पुढे पण एक दोन प्रश्न पाहिजेत का, मग 90 वर्ष पूर्ण झालेत आरबीआय ला. ओके. खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने. आता कन्फ्युजन होणार, संख्यात्मक कोणती आणि गुणात्मक कोणती. लक्षात घ्या, विशिष्ट प्रकारच्या अग्रिमावर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते आणि पत अधिकृतता योजना, हे दोन पत अधिकृत योजना हे गुणात्मक म्हणजेच क्वालिटेटिव्ह आहेत, आणि रेपो रेट, खुल्या बाजारातील खरेदी विक्री हे संख्यात्मक साधने आहेत. ठीक आहे, संख्यात्मक साधने. ऑप्शन 3. ओके, याच्यामधलं लॉजिक एकच आहे, तुम्हाला PYQ तुम्हाला पाठच पाहिजे. तर PYQ तला जो कन्सेप्ट आहे, कारण की हा कन्सेप्ट कितीतरी वेळेस रिपीट झालेला आहे, त्याचा प्रूफ मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये देईल. आता पुढचा प्रश्न आहे लेखपालाची तत्वे. आता मला सांगा, लेखपाल म्हणजे अकाउंटिंग. अकाउंटिंग म्हणजे कसे? इकॉनॉमिक्स रिलेटेड. इकॉनॉमिक्स म्हणजे काय? मौद्रिकता म्हणजे आर्थिकता म्हणजे जमा आणि भौतिकतेचा, हे सर्व एकूण एकालाच लिंक शब्द आहेत. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता हा जो प्रश्न आहे, छापील पैशाचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते, त्यामुळे रिकामजागा वाढू शकते. आता कन्फ्युजन होणार महामंदी आणि घसरण मध्ये. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ब्रॅकेट मध्ये इन्फॉर्मेशन म्हणजे ऍडिशनल इन्फॉर्मेशन. पण हा जो हिंट असते, हा जो ट्रॅप आहे, हे जे लॉजिक आहे, हे 10 पैकी 7 जाग्यावरच काम आहे, हे पण मी तुम्हाला सांगितलं. इथे ते कामा नाही आलेलं. उत्तर आहे चलनवाढ. ठीक आहे, इन्फ्लेशन. ओके. आता पुढचा जो प्रश्न आहे ना, कर देयत क्षमता तत्वाची आहेत. आता मला सांगा, श्रीमंताकडून जास्त कर घेणार आणि गरिबांकडून कमी कर घेणार, हे तर भारताच्या आपण एक तर डेमोक्रेसीत राहतो, आपलं सोशलिस्ट प्रिन्सिपल आहे, त्याच्यात मिक्स इकॉनॉमी आहे. ठीक आहे, उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. कॉमन लॉजिक आहे, काहीच याच्यामध्ये अवघड नाहीये. ठीक आहे. आता बघा, हे डिप्रेशन, रिसेशन, इन्फ्लेशन ऑलरेडी खूप वेळेस डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, आणि
बघा, आपली इन फ्युचर PYQ सिरीज अशी येणार आहे ज्याच्यामध्ये तुमचं राज्यसेवा, गट ब, गट क हे तिन्ही पण कव्हर होऊन जातील. तिन्हीचे पण PYQs डिस्कस केला जाणार आहे. त्यांचा महत्वाचे टॉपिकचे खूप सारे इन्फॉर्मेशन आपण डिस्कस करणार आहोत. आता 16वं वित्त आयोगाचं आता वर विचारलं होतं आर्टिकल नंबर, आणि हे नाव तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, डॉक्टर अरविंद पनगरिया. आता बघा, परत आपल्याला आरबीआय वरती प्रश्न विचारलाय. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी व कर्जावरील उच्च स्तरीय समितीची स्थापना केली. श्री आर व्ही गुप्ता हे कृषी विषयक उच्च स्तरीय समितीचे अध्यक्ष होते. या प्रश्नामध्ये कन्फ्युजन होणार की कृषी म्हटलं की आपण नाबार्डला कन्फ्युजन होऊ शकतं, पण ते कन्फ्युजन चुकीचं आहे. ए आणि बी हे दोन विधान बरोबर आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे करंट अफेअर रिलेटेड प्रश्न, ठीक आहे. आणि विशेष म्हणजे हर वर्षी हर एक वर्ष अल्टरनेटिव्ह आपल्याला ह्या कन्सेप्टवरती इकॉनॉमिक सर्वे, इकॉनॉमिकल बजेट याच्यावरती, फायनान्शियल इयर याच्यावरती प्रश्न पाहायला मिळतो. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 6.5. ठीक आहे, 6.5. पुढचा आता बघा, हा पण करंट अफेअर रिलेटेड आहे. ऑप्शन 1 याचं उत्तर आहे. आता करंट आता आता हा जो पुढचा प्रश्न आहे ना, 2030 सालापर्यंत पूर्ण होईल अपेक्षित असलेल्या जगातील सर्वात मोठा जलविद्युत धरण चीन कोठे बांधतोय? आता एक्झामिनरला घेणं तर नाहीये की हे ह्या ह्या 3 ऑप्शन वर भारत लँड कोणासोबत शेअर करतो? चायनाच्या तिबेट सोबत. ब्रह्मपुत्रा नदी कुठे वाहते? चायनामध्ये वाहते, भारतामध्ये पण वाहते. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ओके. आता 39 बघा, हा करंट अफेअर आहे. द्रोणाचार्य पुरस्कार. पुरस्कार महत्वाचा टॉपिक आहे. हर वर्षी पुरस्कारावरती प्रश्न पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला विचारलेलं आहे, आपण करंट अफेअर रिलेटेड आहे ऑप्शन 3. प्रोजेक्ट कुठे चालू आहे? हम्म. त्यानंतर कोणाची नियुक्ती केली? नियुक्ती पण हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ब्रँड अम्बेसिडर विचारलेलं आहे, तो पण एक महत्वाचा टॉपिक आहे. नीरज चोप्रा उत्तर आहे त्याचं. त्याच्यानंतर पण बघा, परत नियुक्तीवरतीच प्रश्न आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डे, त्यांची थीम यावरती प्रश्न आहे. ओके, ऑप्शन बी आहे त्याचं. ओके. त्याच्यानंतर परत बघा, नियुक्तीवरतीच प्रश्न आले. बरं बघा, करंट अफेअरवरून आपल्याला एवढंच आयडिया घ्यायची की कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जसे की नियुक्ती, पुन्हा इम्पॉर्टंट डेज कोणते, पुरस्कार कोणकोणते. आता बघा, हे परत पुरस्कारावरती प्रश्न आलेला आहे. ओके. तुम्ही ऑफिशियल आन्सर की मधून तुमचा पेपर चेक केलेलाच आहे, त्यात ते कन्सिडर करतोय मी. आणि एवढा आपल्याला टाइम नाही की आपण करंट अफेअरला पण हे करत बसू, कारण की करंट अफेअरची फक्त थीम अंडरस्टँड करून घ्यायची आपल्याला. ठीक आहे. इथे पण आपल्याला अवॉर्ड बद्दलच प्रश्न पाहायला मिळतोय. त्याच्या खाली पण बघा, शिखर परिषदावरती प्रश्न पाहायला मिळतो, थीम वरती. तेच तेच एक्झामिनरनं काय केलेलं आहे बघा, परत आपल्याला तेच पर्टिक्युलर फिक्स टॉपिक्स आहेत. अपॉइंटमेंट, पुरस्कार कोणते आहेत, पुन्हा नियुक्ती झालं, समिट, डेज. आता 50वा जो प्रश्न आहे ना, हा करंट अफेअर प्लस स्टॅटिक दोन्हीला मिक्स केलंय. आपण नेहमी कसं होतं माहितीये का आपल्याला, अं, आपल्याला नेहमी कसं होतं की एक तर काश्मीर मधून आपण अमरनाथच्या तिकडे जाऊ शकतो, आणि नेपाळच्या तिकडून पण अमरनाथला जाऊ शकतो. आणि वैष्णोदेवी म्हटलं की आपल्याला लक्षात यायला पाहिजे कटरा, आणि हे तिसरं विधानच चुक आहे, हे दोन्ही बरोबर आहे. तर श्री माता वैष्णोदेवी मार्गावरील पहलगाम हा महत्वाचा टाइमिंग नाहीये, तर कटरा हा महत्वाचा पॉइंट आहे. ओके. आणि एक विशेष लक्षात घ्या, मी परत सांगतोय, जम्मू आणि काश्मीरचा एरिया एक्झामिनर फेवरेट एरिया आहे. ओके. आता बघा, हा प्रश्न तर डायरेक्टली ऍज इट इज तुम्हाला माहितच पाहिजे, पंचायतीचा. पंचायतीचा वर अजून एक प्रश्न आपण पुढे पाहणारच आहोत. आता इथे म्हटलंय त्यांनी, भारतीय संविधानाची कलम 243 जी बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर कोणतं विधान बरोबर आहे? विधान बी बरोबर आहे. पंचायतीची सत्ता, अधिकार आणि जबाबदारी. जर माहित नसेल तर आपलं जेवढं मोठं सेंटेन्स तेवढं आन्सर येण्याची पॉसिबिलिटी जास्त. या लॉजिकनं पण तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकला असता. सभासदाची अपात्रता आहे 243 F मध्ये. पंचायतीची रचना आहे 243 C मध्ये. पंचायतीचे कालावधी आहे 243 E मध्ये. आता हे जे कलम आहेत ना, कसे ट्रिकनं, कसे व्यवस्थितपणे आपल्याला पाठ करायचे, नुसता रट्टा नाही, समजून कसे पाठ करायचे, ते आपण एका व्हिडिओ मध्ये डिस्कस करूया. ओके.
आता पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय त्यांनी महाधिवक्तावरती, आणि 2020 पासून हर वर्षी महाधिवक्ता ग्रुप बी असो का ग्रुप सी आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये त्यांनी करंट अफेअरचा टच थोडासा दिलेला आहे. याचं विधान बघा, हे तिन्ही विधान बरोबर आहेत. आन्सर आहे ऑप्शन 4. लक्षात घ्या, भारतामध्ये विचारलं असतं तर आर्टिकल 76, आणि भारताचा महाधिवक्ता अटॉर्नी जनरल कोण आहेत? आर व्यंकटरमणी. ठीक आहे. मूलभूत कर्तव्य नाही, हा प्रश्न विचारलेला आहे 53वा. आता लक्षात घ्या, मूलभूत कर्तव्य आहेत टोटल 11. मूलभूत कर्तव्य भारताच्या ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे का? नाही येत. भारताच्या ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये मूलभूत कर्तव्य ऍडच केले नव्हते. आपण 42व्या घटना दुरुस्तीनुसार सोरनसिंग कमिटी यांच्या त्यांच्या शिफारशीनुसार 10 ऍड केले होते, पण टोटल तर 11 आहेत. 11व केव्हा ऍड केलं? 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 2002 मध्ये ज्यावेळेस झालं त्यावेळेस. कलम नंबर 51 सब क्लॉज ए मध्ये आपल्याला 11 पाहायला मिळतात. ठीक आहे. आता तुम्हाला हे 11च्या 11 माहित पाहिजे याची गरजच नाहीये. एक्झामिनरने ट्रॅप सेट केलेला आहे, तो म्हणजे आपल्याला डीपीएसपी माहित आहे, कलम नंबर 39 सब क्लॉज ए, जो की 42व्या घटना दुरुस्तीमध्ये ऍड केलेला आहे, आणि कितीतरी वेळेस हा पीवायक्यू मध्ये रिपीटेड आहे. गरिबांना समान न्याय, मोफत कायदेशीर मदतीचा प्रसार करते. आणि आपल्याला कर्तव्य नाही विचारले. मूलभूत कर्तव्य पार्ट 4 सब क्लॉज ए मध्ये आहे, फंडामेंटल राईट पार्ट 3 मध्ये आहे, आणि डीपीएसपी फंडामेंटल पार्ट 4 मध्ये आहे. ओके, डीपीएसपी कलम नंबर 36 ते 51. आता पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला. आता बघा, हा प्रश्न आपल्या सर्वांना यायलाच पाहिजे. कन्फ्युजन एखाद्या वेळेस होऊ शकतं की वसंतराव पाटील किंवा वसंतराव, कारण की नाव नाव आपण ट्रॅप एक्झामिनर सेट करतो. पण हे सोपा प्रश्न आहे आणि सर्वांना यायलाच पाहिजे. पुढचा प्रश्न आहे कलम नंबर 349 बद्दल. लँग्वेज रिलेटेड प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. आता 55चं उत्तर काय आहे? ठीक आहे. भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्यासाठीची विशेष प्रक्रिया 349 मध्ये आहे. त्याच्याच बरोबर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयातील काय आणि कायदे, विधेयक इत्यादीसाठी वापरण्याची भाषा ही कलम नंबर 348 मध्ये मेन्शन केलेले. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. इन फ्युचर यावरती प्रश्न बनू शकतात, कारण की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यावरती खूप वेळेस प्रश्न पाहायला मिळतात. प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिक्षणाच्या सुविधा 350 सब क्लॉज ए. हिंदी भाषेच्या विकासाचा निर्देश 351. आता हा प्रश्न का आला असेल, थोडं लॉजिक लावा ना. बघा, क्लासिकल लँग्वेज ऍड केलेला आहे. ठीक आहे, मराठी क्लासिकल लँग्वेज मध्ये ऍड केलेली आहे. तुम्हाला नाही वाटत का हा कन्सेप्ट तिथून एक्झामिनर इन्स्पायर झालेला असेल? आता पुढचा प्रश्न पीवायक्यू फेवरेट, कितीतरी वेळेस रिपीट झालेला आहे. तुम्हाला याच्यात काही माहित असलं नसलं तरी चालेल, पण मूलभूत हक्क आपण युएसए कडनं घेतलेले आहेत, हे तर आपल्याला माहितच पाहिजे. ठीक आहे, मूलभूत हक्क कोणाकडून घेतलेत? युएसए कडनं. तर हे कटलं, हे ऑप्शन पण कटलं, राहिलं 2 आणि 4. ठीक आहे. मूलभूत हक्क ऑप्शन. आता बाकीचे ऑप्शन बघूया. बघा, कॅनडा काय म्हटला होता? कॅनडा म्हणला होता की सेंटर सर्वात जास्त मजबूत पाहिजे. गव्हर्नरचं पण त्यांनी सांगितलं होतं. तर डी म्हणजे 2. डी म्हणजे 2 आन्सर आला ऑप्शन नंबर 56. किती? 4. समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाने सांगितलेली आहे. 7व्या शेड्यूल मध्ये 3 लिस्ट आहेत, स्टेट, युनियन, कॉन्करंट. ठीक आहे. आणि ऑस्ट्रेलियानं आपल्याला 108व संयुक्त बैठक जॉईंट सिटिंगचं सांगितलेलं आहे. जॉईंट सिटिंग म्हणलं की मला सांगा, कोणत्या दोन साठी जॉईंट सिटिंग नसते? मनी बिल आणि 368 मध्ये कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट अमेंडमेंट साठी. राज्य धोरणाची निर्देशक तत्वे कुठून घेतलेले आहेत? आपण डीपीएसपी कुठून घेतलेत? आयर्लंड मधून घेतलेले आहेत. ओके. आता पुढचा प्रश्न बघा, सिटिझनशिप वरती प्रश्न विचारलेला आहे. सिटिझनशिप 2019 नंतर आपल्याला हा टॉपिक एक्झामिनरच्या डोळ्यामध्ये आलेला आहे. ओके, म्हणजे आताच्या लास्ट 5 इयर मध्ये हा आपल्याला दुसऱ्यांदा प्रश्न विचारलेला आहे सिटिझनशिप वरती. आता कलम नंबर 8 म्हणजे काय? 8 म्हणजे एक अट आहे फॉरेन मधली. ठीक आहे, अशा येणे लक्षात ठेवा. अट आहे फॉरेन मधली. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार. ठीक आहे, तर हे आहे कलम नंबर 8 मध्ये. 6 मध्ये आहे पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या, पाकिस्तानामधून भारतात वापस आलेले काही विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे अधिकार. पाकिस्तानातून भारतात आले. ओके, म्हणजे कलम नंबर 6 म्हणजे.
पाकिस्तानात स्थलांतरित झालेले काही विशिष्ट म्हणजे भारतातून तिकडे गेले स्थलांतर झालेले आहेत, तिथं थांबलेले आहेत, ते 7. म्हणजे पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट हे नागरिकाचे अधिकार 7 मध्ये, आणि पाकिस्तानातून भारतात आलेल्या 6 म्हणणार. संसद, आता हा जो आहे ना 11वा कलम नंबर 11 मध्ये आहे, संसद कायद्याचे नागरिकत्वावर अधिकाराचे नियमन करणे. हा महत्वाचा आहे आपल्याला. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न उपराष्ट्रपतीवरती विचारलेला आहे. पात्रते इझी प्रश्न आहे, काहीच अवघड नाहीये. पीवायक्यू मध्ये खूप वेळेस रिपीट झालेला आहे. भारताचा नागरिक पाहिजे. आपल्याला अयोग्य विचारलंय, अयोग्य म्हणलं तर हे 3 आणि 4 कटलं, कारण की नागरिक तर भारताचा पाहिजेच. आता बी, सी आणि बी. बी तर चुकलेलंच आहे, कारण की हे 35 आहे आणि लोकसभा नाहीये, हे राज्यसभा आहे. उत्तर काय? ऑप्शन नंबर 58 1. बी आणि सी चुकीचं. काय आता इथं एक्झामिनरनं ट्रेंड चेंज केलाय, पंतप्रधानाची भूमिकेबाबत योग्य विधान. असा प्रश्न आपल्याला ग्रुप सी मध्ये पाहायला मिळतो की नाही, तर मेन्स मध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे. ए आणि बी विधान बरोबर आहे पंतप्रधानाच्या भूमिकाबद्दल. मुनरो याने म्हटलेला आहे, मंत्रिमंडळाच्या कमानीचा आधारस्तंभ कोण असतो? पंतप्रधान. आणि पंतप्रधान हे ताऱ्यामधील चंद्र आहे, ताऱ्यामधील चंद्र आहे असं म्हटलेलं आहे सर विल्यम वर्मन याने. ठीक आहे, सर विल्यम वर्मन. आता प्रश्न क्रमांक 60 पहा. 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघट राज्यातील प्रदेशाचे 4 स्तरीय वर्गीकरण केले होते. 4 स्तरावर वर्गीकरण केले. आता एक्झामिनरनं थोडासा त्यांचा ट्रेंड चेंज केला, तो डेप्थ मध्ये जायचा प्रयत्न करतो. ओके, पण हिंट पण देऊन गेलेला आहे, लक्षात घ्या. ए, भाग ए मध्ये काय आहे? भाग ए मध्ये आहे राज्यपालाचे प्रांत. ठीक आहे. आणि भाग बी मध्ये काय आहे? एक मिनिट. हा, बी मध्ये आहे प्रिन्सली स्टेट. प्रिन्सली स्टेट कोणकोणते आहेत? हैदराबाद, मैसूर, पटियाला, त्याच्यानंतर ईस्ट पंजाब स्टेट युनियन. आणि प्रिन्सली स्टेट मध्ये कोण हेड असतो? प्रिन्सली स्टेट मधल्या लेजिस्लेचरचा हेड असतो. जसा आपल्याकडे मुख्यमंत्री असतो ना, तसंच राज्य प्रधान किंवा राज्य प्रमुख. राज्य प्रमुख काय आहे तर आपल्याला विचारलं जाऊ शकतो, त्याच्यामुळे बी केअरफुल. आता भाग सी मध्ये काय आहे? ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनराचे प्रांत. हे बरोबर आहे. कोणकोणते कमिशनराचे प्रांत आहेत? दिल्ली, अजमेर, त्याच्यानंतर भोपाल, हिमाचल प्रदेश. ओके. आणि भाग डी मध्ये अंदमान निकोबार, ज्यांचं कंट्रोल कोण पाहतं? लेफ्टनंट गव्हर्नर. उत्तर काय आलं आपलं? ऑप्शन 2 सी आणि डी. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला राज्यपालाच्या आर्टिकल्स वरती. आता चुकीचं काय आहे विचारलंय प्रश्न, बराच महत्वाचा आहे आणि थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, कारण की टाइम कमी असतो आणि ऑप्शन खूप आहेत याच्यात. आपल्याला 163 माहित आहे. 163 मध्ये काय? एड आणि ऍडवाइस. मला एड आणि ऍडवाइस तुम्ही करा, मी तुमची अपॉइंटमेंट करतो. 164 मध्ये अशाने आपण लक्षात ठेवलं होतं. ए तर बरोबर आहे आपलं, सॉरी डी तर बरोबर आहे. तर हे ऑप्शन कटलं, राहिले 3, ए, बी, बी आणि सी. 154 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालाकडे असते आणि त्यांच्याकडून थेट किंवा संविधानानुसार त्यांना अधीनस्थ अधिकाराद्वारे वापरले जाते. हे विधान बरोबर आहे. आपल्याला विधान विचारलेलं आहे चूक. कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती त्यांच्या सही व शिक्क्यासह वॉरंटद्वारे केले जाते. हे पण विधान बरोबर आहे. तर राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर असतात, हे 156. आता एक लक्षात ठेवा ना, 155 मध्ये काय केलं? नियुक्ती राष्ट्रपती त्यांची सही आणि शिक्का. ठीक आहे, सही आणि शिक्का वॉरंटद्वारे केलेली. म्हणजे 56 मध्येच ऍड करणार ना, माझ्या मर्जीनुसार असणार आहे. सिक्वेन्स बघा ना. ठीक आहे, सिक्वेन्स मॅटर करतो. तर उत्तर आहे आपलं चुकीचं 158 नुसार. तर 158 मध्ये काय आहे? 158 मध्ये आहे की प्रत्यक्षात राज्यपालाच्या पदावर राहण्याच्या, पदावर येण्याच्या अटी संबंधात, म्हणजे तो लोकसेवा राज्यसेवाचा मेंबर नसायला पाहिजे, ऑफिस ऑफ प्रॉफिट त्याच्याकडे नसायला पाहिजे. ओके. आता पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. आता हा प्रश्न आपण पीवायक्यू फेवरेट प्रश्न, याचा सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा? ग्रामसभा पहिल्यांदा येणार 243 ए. सुरुवातीला काय येतं? ए मध्ये नाव येणार. आता नाव आलं. ठीक आहे, आपण ए च 3 ह्या लॉजिकने लावलं, हे 2 कटले. आता 1 आणि 2 राहिलं. राखीव जागा, आरक्षित तरतुदी आणि पंचायतीच्या निवडणुका. आधी निवडणुका होतात का आधी जागा डिसाईड होणार आहेत? आधी जागा डिसाईड होतात ना. काय आहे ना? बी च 4.
निवडणुका त्याच्यानंतर 343 के. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. फक्त आपण सिक्वेन्स लावला, लॉजिक वापरलं तिथे आणि आन्सर पर्यंत पोहोचलो. आता अनुच्छेद 20 संबंधात आपल्याला प्रश्न विचारलाय. बघा, नॅशनल इमर्जन्सी कोणती पण इमर्जन्सी असो, कलम 20 आणि 21 रिमूव्ह होत नाहीत 44व्या घटना दुरुस्तीनुसार. याच्यामध्ये बघा, राज्य 6 ते 14 वर्ष वयोगटात सर्व बालकांना मोफत सक्तीचे शिक्षण 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2021 सब क्लॉज ए मध्ये ऍड केलेलं आहे. मग हे तर 20 रिलेटेड आहे का? नाही. हे कटलं राहिलं 1 आणि 2, एबीसी आणि बीसी. म्हणजे बी आणि सी हे विधान तर कशाची 20 शी रिलेटेड आहे. पूर्ण आन्सर डिपेंड आहे ए वरती. कायद्याद्वारे प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धती अनुसरलेल्या खेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यांच्यापासून वंचित केले जाणार नाही. हे विधान 21 मध्ये बरोबर आहे. ओके, तर उत्तर काय आलेलं आहे? ऑप्शन नंबर 2, बी आणि सी. आता हे पण बघूयात. एकाच अपराधाबद्दल एकाच वेळेस अधिक, आता हे डबलचे जे पार्टी बद्दल विचारलेलं आहे आपल्याला, तर कलम नंबर 20 सब क्लॉज 2 मध्ये आहे. आणि स्वतः विरोधात साक्षी होण्याची सक्ती नाही, हे कलम नंबर 20 सब क्लॉज 3 मध्ये आहे. ओके, बघा, पॉलिटीमध्ये जेवढं केअरफुली प्रश्न वाचणार आणि जेवढं तुम्ही केअरफुली पीवायक्यू ला अनालिसिस करणार तेवढं तुम्हाला सोपं जाणार. आता कलम नंबर 168 मध्ये विचारले आपल्याला काय समावेश नाहीये. जिथे प्रत्येक राज्यात एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील, तर हे 168 मध्ये मेन्शन आहे. जिथे राज्यांच्या कायदेमंडळाची 2 सभागृह असतील तिथे एक विधान परिषद दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जातील. हे पण 68 सब क्लॉज 2 मध्ये मेन्शन आहे. फक्त एकच सभागृह असेल तिथे विधानसभा म्हणून ओळखली जाईल. हे आहे 268 2 मध्ये. राहिलं ऑप्शन डी. डी इज आपलं उत्तर आहे ऑप्शन 2. प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघामधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500 पेक्षा जास्त 60 पेक्षा कमी असलेले सदस्य असतात. तर हे 170 मध्ये आहे. आता लक्षात घ्या, एक्झामिनर फेवरेट 169 आर्टिकल आहे, ज्याच्यानुसार विधानसभा विधानसभा संसदेकडे काय करते? शिफारस करू शकते. एक तर विधान परिषद इस्टॅब्लिश करा म्हणून, किंवा विधानसभाला बरखास्त करा म्हणून. आता याची प्रोसिजर आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. ओके, आता पुढचा प्रश्न सगळ्यात सोपा आहे, मूलभूत कर्तव्य. म्हणलं की आता कोणता पार्ट आहे मूलभूत कर्तव्याचा? फंडामेंटल ड्युटीज पार्ट 4 सब क्लॉज ए. 51 सब क्लॉज ए ऑलरेडी वरच डिस्कस केले. आता सायन्सचे प्रश्न पाहूया. बघा, सायन्स सोपं, इझी, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेंजर. ठीक आहे, मी म्हणत नाही सायन्स अवघड आहे, आणि मी म्हणत पण नाहीये सायन्स सेफ झोन एरिया. सायन्स इज डेंजर. पण बघा, सायन्स मध्ये ना स्कोअर करण्यासाठी तुम्हाला पीवायक्यू, कारण की तेच बघा थीम पण आता त्यांनी एक्स-रे वरती विचारले. एक्स-रे विद्युत चुंबकीय लहरी आहेत, बरोबर आहे. क्ष किरणाची तरल लांबी खूप कमी असते, हे पण विधान बरोबर आहे. क्ष किरणावरती ऋण भार असतो नाही, ते न्यूट्रल असतात. ते न्यूट्रल असतात म्हणून ते स्ट्रेट वाहतात. स्ट्रेट वाहतात तर क्ष किरण विद्युत व चुंबकीय क्षेत्रामध्ये विचलित होतात का? नाही होत. तर हे दोन्ही चूक आहेत. आन्सर आला ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, वेवलेंथ बघितलं आपण आताच. आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्नामध्ये एक्झामिनरनं आपल्याला एक एक हिंट दिलेली आहे, ती म्हणजे किरणोत्सारी एकक म्हणजेच काय? युनिट ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी. रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणलं की कोणी इन्व्हेंट केलेलं आहे? मॅडम क्युरीने केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पोलेनियम पण त्यांनीच इन्व्हेंट केलेलं आहे, त्यांना नोबेल प्राइज पण मिळालेलं आहे. तर सी च A1 एवढं जरी तुम्हाला लक्षात आलं असतं तर ऑप्शन 4 न तुम्ही आन्सर काढलं असतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्यात आपल्याला? आता एकच लक्षात घ्या, मॅडम किरणोत्सारी एकक हे ट्रेडिशनल युनिट आहे क्युरी. पण एसआय युनिट जर विचारलं आपल्याला तर लक्षात ठेवा बी क्यू. त्यालाच बॅक्युरेला असं म्हणलं जातं. ठीक आहे, बॅक्युरेला मे बी प्रोनाऊन्स चुकीचा झाला असेल, सॉरी फॉर दॅट. पण बी क्यू याचं डिनोट केला जातं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे लॅटिन हिट वरती. ओके, आणि मी तुम्हाला म्हटलं होतं माहित असेल तर वेल अँड गुड, नसेल तर जेवढं मोठं ऑप्शन तेवढं उत्तराचे चान्स. ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता 69 हा प्रश्न तर बघा आपल्याला यायलाच पाहिजे. सोपा सोपा प्रश्न आहे, आणि
आपण 6वी पासून हा प्रश्न हे भूगोलामध्ये वाचलेलं आहे. इव्हन भूगोलामध्ये, सायन्स मध्ये पण वाचलेलं आहे. आता अल्युमिनियमचे प्रमुख खनिज बॉक्साईट आपल्याला माहित आहे. 71वा प्रश्न जो आहे ना, याच्यामध्ये विचारलंय कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समज समस्थानिकेची अणुवस्तुमान संख्या किती? आता कन्फ्युजन होणार 14 वरती. का मग कार्बन डेटिंग वरून. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, आयसोटोप ऑफ कार्बन 3 प्रकारचे आहेत. हे मास आहे, हे समस्त कार्बन डेटिंग रिलेटेड आहे, आणि अबंडंट म्हटलं की 12 येतं. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, आयसोटोप ऑफ कार्बन इन्व्हेंट केलेलं आहे तर विलार्ड लिबी. ठीक आहे, विलार्ड लिबी 1946 मध्ये. त्यांना नोबेल प्राइज मिळालेले 1960 मध्ये. विलार्ड लिबी. नेक्स्ट टाइम विचारू शकतात आपल्याला कोण इन्व्हेंट केले, कारण की पुढे तुम्हाला प्रश्न आहे तो. ठीक आहे, ब्लडचा. आणि आपलं कार्बन डेटिंग तुम्हाला माहिती आहे, जमिनीच्या खाली आपल्याला किती वर्षा आधीच ती वस्तू आहे किंवा ती अश्व आहे, तर ते इन्व्हेंट सापडण्यासाठी, फाइंड आउट करण्यासाठी आपण कार्बन डेटिंगचा वापर करतो. आता डेंटोलियम डेंटॅलियम बिलॉंग्स टू फायलम. हा प्रश्न कितीतरी वेळेस रिपीट आहे. मॉलुस्का. मॉलुस्का म्हणजे सॉफ्ट. अनेलिडा कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत अनेलिडा मध्ये? अनेलिडा म्हटलं की सेगमेंटेड वर्म्स, म्हणजे सिमेट्री असते त्याच्यात, जसे की अर्थवर्म, लिचेस. त्यानंतर ऑर्थोपोडा. ऑर्थोपोडा इन्सेक्ट्स, क्रॅब्स, स्पायडर. आणि ऑर्थोपोडा हे लार्जेस्ट फायलम आहे. ठीक आहे, लार्जेस्ट ग्रुप ऑफ फायलम आहे. इकॅनोडर्मॅटा. इकॉनोडर्मॅटा याच्यामध्ये स्टारफिश आणि सी उर्चिन्स इन्क्लूड होतात. ठीक आहे, सी उर्चिन्स. आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न आपल्याला विचारलाय, हा टफ प्रश्न आहे, पण एक्झामिनर एक हिंट पण देऊन गेलेली आहे. ठीक आहे, बघा. कॅटफिशच्या अनेक प्रजातीमध्ये मिशासारख्या प्रक्षेपणावर रुची ज्ञान कलिका असतात, ज्या अन्न शोधण्यात मदत करतात. आता हे काय अभ्यासाचा भाग, म्हणजे कोणी वाचलं असेल तर वेल अँड गुड, नसेल तर बघा याच्यातलं इथं दात आहे, इथं दात आहे, दात आहे. एकच ऑप्शन असं दिसायला की ते वेगळे बारबेल, इथं रिस्क घेऊ शकतात बघा या. ठीक आहे, मी परत सांगतो बघा, हे जे लॉजिक असतात 10 पैकी 7 जागेवर कामा येतात, 3 जागेवर फेल होतात. ओके. पण तुम्ही जर बघा सायन्स, आता हा प्रश्न मला सांगा, तुम्ही कुठं वाचणार आहेत? इव्हन तो तुम्ही वाचला तरी तुम्हाला खरंच एक्झाम प्रेशर मध्ये लक्षात राहणार आहे का? बी ऑनेस्ट विथ यू. आणि तुम्ही स्वतः विचार करा, त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा की यार, ह्या 10 पैकी 7 वाल्या लॉजिकला आपण प्रिफर करायला बेटर राहील का नाही ते. ओके. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय, खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशी प्राण्याचा गट संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, पेट्रोमायझोन. ठीक आहे, काय आहे पेट्रोमायझोन? याच्यात पेट्रोमायझोनचं उदाहरण लक्षात घ्या. सायक्लोस्टोमस, जे की जॉलेश फिश आहे. त्यानंतर लोरिस ही पण एक मॅमल आहे, आणि अल्सो याला पण एक जॉ आहे. याला जॉलेस आहे, हा जॉ, ज्याला जॉ आहे. आणि स्टॉलिओडॉन हा कोण कोणती थायम समथिंग ह्या ग्रुपमध्ये आहे. ठीक आहे, कोणती थायग्लास. आणि रॅटस हा हा मॅमल आहे, लक्षात ठेवा. आणि ऍडव्हान्स वर्टिब्रेट आहे. ठीक आहे, ऍडव्हान्स वर्टिब्रेट. आता पुढचा प्रश्न एव्हरग्रीन आहे. शेवाळ, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म. जिम मध्ये जातो, शर्ट काढून व्यायाम करतो. ओके, सीडलेस सीड, आठवलं का? ब्रायोफायटा अभयचर वनस्पती. आणि याचे उदाहरण काय ते ऑलरेडी बघितलंय. ओके. तर उत्तर काय याचं? ऑप्शन नंबर 3 इज द आन्सर आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. आता हा जो प्रश्न आहे हा एनसीआरटी मध्ये ऍज इट इज वर्ड बाय वर्ड विचारला. 3 याचं उत्तर आहे नेक्रोस्टिस स्पॉटस. ठीक आहे, नेक्रोटिक स्पॉटस. नेक्स्ट प्रश्न होता है 77वा. 77 मध्ये विचारलंय आपल्याला, वनस्पतींना कॅल्शियमच्या अपचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? तर बोरॉनची आवश्यकता असते. ओके, बोरॉनची आवश्यकता असते. मॅग्झिनची आवश्यकता कशासाठी असते? तर फोटोसिंथेसिसच्या वेळेमध्ये फोटोलायसिस ऑफ वॉटर, त्याच्यासाठी. तांब म्हटलं की लक्षात यायला पाहिजे रेडॉक्स रिॲक्शन. ठीक आहे. आता जीवनसत्वामुळे रक्त गोठतात,
व्हिटॅमिन के कितीतरी वेळेस वाचले. आणि व्हिटॅमिन ई मध्ये काय असतं? अँटीऑक्सिडंट. आणि व्हिटॅमिन ई च्या डिफिशियन्सीमुळे फर्टिलिटी इश्यूज येतात, मसल विकनेस येतं. व्हिटॅमिन डी सूर्यकिरणापासून मिळतं. कॅल्शियम आणि फॉस्फेट ऍब्झॉर्ब करतात. कॅल्शियम आणि फॉस्फेट ऍब्झॉर्प्शन साठी डी व्हिटॅमिन आवश्यक आहे. बोनच्या हेल्थसाठी आवश्यक आहे. आणि रिकेट्स प्रिव्हेंट करतात. व्हिटॅमिन सी म्हटलं की त्याच्या कमतरतेमुळे काय होतं? स्कर्वी होतो. स्कर्वी. आता एक्झामिनरनं आपल्याला विचारले एबीओ गटाचा शोध कोणी लावलेला आहे? कार्ल्स लँडस्टर यांनी लावलेला आहे. ठीक आहे, एबीओ गटामध्ये कोणी? कार्ल्स लँडस्टर. आता कार्ल लँडस्टर यांच्याबद्दल ना ह्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला ना अजून थोडे एक पॉइंट सांगतो. म्हणजे एक्झामिनरची हिंटच बघा तुम्ही, पुढच्या वर्षी आपल्याला त्यावरती प्रश्न येऊ शकतोच. म्हणजे चान्सेस तर आहेत. एबीओ ब्लड ग्रुप डिस्कवर झालं. विल्यम हार्वे कोण आहेत? विल्यम हार्वे यांनी डिस्कवर केलं तर सर्क्युलेशन ऑफ ब्लड इन ह्युमन बॉडी. आणि डिकॉस्टेला आणि स्टॅली या दोघांनी मिळून इन्व्हेंट केला होता फोर्थ रेअर ब्लड ग्रुप, दॅट इज ए बी, विच इज इन्व्हेंटेड इन 1902, 1902 मध्ये. कार्ल्स लँडस्टर आणि त्यांचा एक सहाय्यक होता, त्याचं नाव आहे एस वेनर, यांनी आर एच फॅक्टर्स, ज्याला रेसियुअस फॅक्टर पण म्हणलं जातं, त्याचं पण इन्व्हेन्शन डिस्कवरी केलेली आहे. आता जागतिक मधुमेह दिन केव्हा असतो? तर जागतिक मधुमेह दिन म्हणजे सर फेड्रिक बँटिक यांचा जन्मदिवस तो आहे 14 नोव्हेंबर. सर बँटिक फेड्रिक बँटिक आणि त्यांचे सहकारी चार्लस बेस्ट या दोघांनी मिळून काय केलेलं आहे? इन्सुलिन डिस्कवर केलेलं होतं. 7 एप्रिलला काय आहे? 7 एप्रिल आहे वर्ल्ड हेल्थ डे. 29 एप्रिलला आहे, सॉरी 29 सप्टेंबरला आहे वर्ल्ड हर्ट डे. आणि 14 जूनला आहे वर्ल्ड ब्लड डोनर डे. आणि वर्ल्ड ब्लड डोनर डे आपण बर्थ सेलिब्रेट करतो कार्ल लँडस्टर यांचा. ओके, कार्ल लँडस्टर. त्याच्यामुळे म्हटलं मी तुम्हाला 2026 साठी ही आपल्याला हिंट असू शकते. ओके, तर थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो. आपण आपले ग्रुप बी 2025 चे जीएस चे पूर्ण प्रश्न अनालिसिस केलेले आहेत. आता याचा ट्रेंड 2026 साठी कशी तयारी करायची आहे, आपल्याला 2025 मध्ये किती पीवायक्यू आलेले आहेत, याचं पूर्ण अनालिसिस आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूयात. जर तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल किंवा काही फीडबॅक पण असेल, काही इम्प्रुव्हमेंट पण पाहिजे असेल माझ्याकडून, तर प्लीज मला कमेंट मध्ये कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.